फक्त 30,000 इन्व्हेस्ट करा आणि तुमचा 3D प्रिंटिंग बिझनेस चालू करा. महिन्याला 1,00,000 रिटर्न. असं तुम्ही ऐकून 3D प्रिंटिंग बिझनेसमध्ये घुसण्याचं ट्राय करत आहात. पण तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत का? इंस्टावरती ज्या गोष्टी दाखवल्या जातात आणि रिॲलिटी काय असते ही कम्प्लिटली वेगळी. एक 3D प्रिंटर आपल्याला जवळपास 30,000 पासून स्टार्टिंग होते. पण त्या प्रिंटरला कंटिन्यूस रनिंगसाठी आपल्याला कंटिन्यू इलेक्ट्रिसिटी लागते. जर लाईट कट झाली तर आपलं प्रिंट फेल जाऊ शकते. कदाचित ती नशिबाने होऊ शकते नीट, बट फेल जायचे चान्सेस जास्त आहेत. दुसरं म्हणजे आपल्याला कलर्सची इन्व्हेंटरी खूप ठेवावी लागते. समजा ब्ल्यू कलर लागत असेल, ऑरेंज कलर लागत असेल, व्हरायटी आली, PLA, PETG, BSA अशा पण व्हरायटी आल्या. त्याच्यानंतर ते असंच बोलतात की ऑनलाईन फाईल्स डाउनलोड करा आणि प्रिंट करा. पण त्या फाईल्स डाउनलोड करून प्रिंट करायला तुम्हाला त्या फाईल ज्यांनी डिझाईन केलेलं आहे त्याचं लायसन्स घ्यावं लागतं. कारण असं आपण कोणाच्याही फाईल्स डाउनलोड करून प्रिंट करून सेल नाही करू शकत. आपल्याला 3D प्रिंटिंगमध्ये थोडाफार अनुभव पण पाहिजे. कारण जर आपण 3D प्रिंटिंगच्या सेटिंगबद्दल जर नीट जमलं नाही तर आपण सपोर्ट काढताना मॉडेल पण तुटू शकतो. ज्यामुळे आपल्याला तो परत प्रिंट करणं खूप टाईम आणि कॉस्टली ठरू शकतं. त्यामुळे आपण काहीतरी विचार करून ह्या बिझनेसमध्ये घुसावं. आज तुम्हाला ह्या सगळ्या मशीन दिसत असतील, एवढं सगळं माझं आउटपुट दिसत असेल, पण ह्याच्यामागं काही फेल्युअर्स पण आहेत जे तुम्हाला दिसत नाहीत. हा कचरा तुम्ही पाहू शकता. हा जवळपास 15 ते 20 किलोचा कचरा आहे. हा इन्व्हर्टरचा माझा बॅकअप पाहू शकता तुम्ही. आणि एवढा सगळा खर्च करूनही जर मला फिलामेंटच माझ्या चुकीचे येत असतील कंपनीकडून आणि माझे प्रिंटर 8 दिवस झाले असेच बंद आहेत. हा लॉस जर तुमच्यात सहन करण्याची ताकद असली किंवा सहनशक्ती असली तर तुम्ही नक्कीच ह्या बिझनेसमध्ये येऊ शकता.